झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज मुंबईतून हाती येते। शिवसेना नेत्यांची मातोश्रीवरती अत्यंत महत्त्वाची एक बैठक सुरू होती, ती नुकतीच संपली आहे। लोकसभा निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतं। या बैठकीला राज ठाकरेंच्या मनसेच्या आणि भाजपच्या वाढत्या मैत्रीविषयी चर्चा झाली, तसंच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरची देखील शिवसेना नेत्यांची मातोश्रीवरची महत्त्वाची बैठक नुकतीच संपल्याचं कळतंय आपल्याला। आपण बघू शकतो या बैठकीतनं बाहेर पडताना आपल्याला दिसतायत सुभाष देसाई, शिवसेनेचे नेते मनोहर जोशी देखील दिसतायत। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांचे संबंध पूर्वीसारखेच आहेत आणि राहतील। तुम्ही म्हणाल त्या विषयावर चर्चा झाली, राज ठाकरे या विषयावर नेमकी काय चर्चा झाली, काय शिवसेनेचं सध्याचं मत आहे राज ठाकरेंच्या संदर्भात? नाही, या संबंधीची स्पष्ट भूमिका आमच्यावर पूर्वीपासून मांडण्यात आली आणि सगळ्यांना ती माहिती आहे पक्षामध्ये। नाही, याआधी एक मैत्रीचा अनेक वेळा प्रस्ताव दिला उद्धवजींनी, त्यांनी स्वीकारलेला नाही, त्यामुळे आमच्या दृष्टीने तो विषय आता चर्चेत नाही। पण हा विषय संपलेला आहे का? मला वाटत नाही, राजकारणात सगळे विषय सदैव चालू असतात। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। दिनेश, आपण उपस्थित होता, ती बैठक संपली तेव्हा नेत्यांशी बोलणं आपलं झालं, काय चर्चा झाल्याचं कळतं बैठकीत? अजित, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना नेत्यांची महत्वाची बैठक काही वेळापूर्वीच मातोश्रीवर पार पडलेली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची रणनीती तयार करणं आणि संघटनात्मक विषय या बैठकीत होते। मात्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे राज ठाकरे यांच्याशी युती करावी किंवा भाजप आणि राज ठाकरे यांच्यामध्ये वाढत असलेले मैत्रीपूर्ण संबंध किंवा या दोन पक्षांमध्ये वाढती सलगी, हाही मुद्दा या बैठकीत चर्चेला होता अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। त्या पद्धतीने मनोहर जोशी यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली आहे की आम्ही राज ठाकरे यांच्या पुढे अनेकदा मैत्रीचा प्रस्ताव ठेवलेला आहे, मात्र त्यांच्याकडून या विषयाला प्रतिसाद आलेला नाही, त्यामुळे शिवसेनेची भूमिका आपण जाणतात का? मात्र राज ठाकरे हा विषय शिवसेनेच्या दृष्टीने संपलेला आहे का, अशा पद्धतीने त्यांना विचारणा झाली असता राजकारणात असा विषय संपत नसतो अशी भूमिका व्यक्त करून राज ठाकरे यांच्याशी मैत्री तुर्तास संपलेली नाही किंवा त्याचा प्रस्ताव तुर्तास बंद केलेला नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया मनोहर जोशी यांच्याकडून व्यक्त झालेली आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका घेतली आणि त्यामुळे रिपाई यांनी या भूमिकेसंदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे महायुतीमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। जी निश्चित दिनेश, हे दोन मुद्दे अत्यंत महत्वाचे आपण सांगितले। माफ करा, वेळ आपल्याकडे अत्यंत कमी आहे, पण महत्वाचे मुद्दे आपण सांगितले आहेत। नेमकी बैठकीत चर्चा काय झाली त्याबद्दल, राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, या उक्तीवरती शिवसेनेची वाटचाल असेल पुढची, हे अगदी 100% सत्य आहे। धन्यवाद या माहितीसाठी। झी 24 तास एक पाऊल पुढे।